युवा युवा से 12वां खेल हुआ है। युवा टाइगर अपना 10th मैच भेजिए। यादव नगर की टीम है यहाँ पे। तो बिल्कुल यहाँ पे बिल्कुल काफी माहौल है। अपन भगत असंख्य सुंदर गाने डीजे गाना बजाए, लोग सुन के यहाँ पे दौड़ के आएंगे कि आपके गीतों में उतनी ताकत है। लोग ढिलने वाले भी हिलते हैं और हिलने वाले भी डुलते हैं। हार्दिक मन शतकवीर या वर्षीचा आपण बघितलं 15 षटकाच्या सामन्यामध्ये 36 चेंडूर 104 धावा माहीम संघाविरुद्ध ठोकल्या होत्या। हे कोण विसरू शकणार नाही। आणि माहीम संघाचं कौतुक करेल आरके ट्रॉफीचा स्टार गोलंदाज गडेकर त्याचे सुपुत्र देखील त्या स्पर्धेसाठी खेळत होते। मी संपूर्ण दिवस तिथे होतो कारण मला विचारूनच त्यांनी डेट घेतली होती। आणि आता 10-10चे मॅच आहेत तिथे देखील फायनल दिवसासाठी जावं लागेल कारण भरभरून प्रेम करणारं मला तुमच्याकडे खूप मिळालं। दीपक भाऊरे खरं जर कोणी प्रेम केलं असेल ते माझ्या किनारपट्टीने आत्तेच राहत नाही, नंतर विचार केला देलवाडीने दैसर गावाने ह्या लोकांनी जे भरभरून प्रेम केलं त्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे। चल जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन जातो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो रोनित। नुकताच म्हणजे यात्रेत गेला होता, उंच पाळ्यावर फिरता फिरता थकला असं बघायला मागलं। यस मॅच ऑन होते इथे बाकी बघायला मिळते। एका साईडला युवा टायगर यादव नगरचा संघ बघायला मिळतो आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो मुरब्याचा संघ तो म्हणजे संघर्ष मुरबे। पहिल्या षटकाला पहिला चेंडू घेऊन जातोय तो रोनित। आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, हलक्याटाने खेळून काढला मिड विकेटच्या रिझनला इथे एक धाव तुम्हाला बघायला मिळते। खातं उघडलं गेलं आणि एका धावण्याची धावसंख्या होते एक। एका साईडला आपण बघत आहोत फलंदाज तो म्हणजे एका साईडला आपण बघतो आणि एका साईडला ब्रावो डीजे। हा काय ब्रावोची हेअरस्टाईल कोण विसरू शकतो। सरावलीचे ते 2 चौके आज देखील माझ्या स्मरणाच्या धर्मवीरमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली होती पण तो धावबाद झाला आणि सामना पलटला गेला। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू रोनित ब्रावोसाठी स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो। चांगला क्लास ड्राईव्ह होता आपण सरळ हातामध्ये उच्च दर्जाचे क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळते कारण पवनसूत नवलीच्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही उपविजेता होतात। तिथून जर तुमचं मन उंजवलं आणि जो स्पिरिट जो चैतन्य निर्माण केला आज बाकी प्रत्येकानं धारावून टाकणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी गोलंदाजी करतात यॉर्करचा चेंडू इथे बाकी 4 धावा खड़खड़ी चौका। भी मतलब ब्रावो चाचा में ताकत है, यादव नगर में तबेले ज्यादा है, दूध पी के ये ताकत बनाई है। कहते हैं ना दूध की ताकत कितनी रहती है, ये ताकत यादव नगर से बहती है। बेहतरीन शॉट, थोड़ी सी शॉट ऑफ लाइन गेंद, इसको टैप कर दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। डीजे गीत बजाइए, पूरे दिन हम बजेंगे तो कैसे रहेगा। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हातात रोनिक तुम्हाला पाहायला मिळतो। इथे बाकी गेला चांगलं कमबॅक केलं, जायचं होतं ठाण्याला गाडी गेली पुण्याला अशा पद्धतीचा चेंडू इकडे हाताळला जातोय आणि अफलातून टॅलेंट चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे रोनित नावाच्या गोलंदाजाने। पुन्हा एकदा समोर ब्राव रोनित आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी ड्राईव्ह केला। काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते इथून उडताना तिथून पडताना आणि चेंडू आपली गती पुढे येते तिथे सीमा पार करताना। एका दगडामध्ये माणसाने 2 पक्षी मारलेत पण बाबू चस्कामध्ये एका शॉट मध्ये 3 पक्षी गेलेत। एकीकडे चपळला तिथे हडकला आणि बघता बघता चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा।
धन्यवाद. डमडम डिगा डिगा हे आपण गेलं बघितलं. थोडंसं महागडं षटक होताना वाटचाल बघायला मिळते. अफलातून बॅटिंग आणि खूप चांगला ड्रायव्हर म्हणून त्याला बघितलं मिळतं तुम्ही ब्रावो यांच्याकडे. पुढे 6 षटकाला पुढच्या हो चांगला यॉर्कर टाकला गेला. माणूस प्रेमात पडला की हसतो आणि आई रागावली की मग तो हळूच रुसतो. तशा पद्धतीने कमबॅक केलं. इथे बाकी पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात होतं धावसंख्या 10. एक चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते युवा टायगर संघाकडनं. आणि विशेषतः ब्रावोचं मी कौतुक आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने 2 शॉट खेळले. जाऊया डीजेकडे. गोलंदाजाने बाकी खूप सुंदर छाप सोडला. मुरब्या गावामध्ये क्रिकेट म्हटलं ना की अक्षरशः दैवत मानलं जाते. भरभरून प्रेम करणारं ज्या गावात एखाद्या घरात क्रिकेटर नसेल तर ते गावातलं घर नसेल असं मुरबं गाव तुम्हाला बघायला मिळते. अनिकेत समोर ब्रावो नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला आहे. टॅप केला आहे. टॅपमध्ये ताकद नाही आहे. इथे बाकी थ्रो करावे तर एक धाव पूर्ण बघायला मिळत आहे. कारण चेंडूने उंची जास्त गाठली होती. त्या उंचीवरून चेंडू खाली येईपर्यंत धाव पूर्ण होते. आणि इथे जर विचार केला तर फरक धावसंख्या 1 वाढून धावसंख्या होते 11 म्हणजे 11 धावा. 11 रन स्कोरबोर्ड पे लग चुके. आप जो मैच देख रहे एक मैच एक तरफ बैट करेंगे तो संघर्ष मुरबे है. हाल ही में नवली में रनर अप बन चुकी थी और अगेन उसके खेल हुए युवा स्टार यादव नगर की टीम है. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो अच्छी गेंद थी. डबल टिबल शॉट खेलने गए. पहले तो हंस लिए, दूसरी बार फंस गए और बाद में देखा तो गेंद इधर रुक गई. कशा पद्धतीचं कमबॅक केलं. अनिकेतकडे एक परिवर्तन आहे. अनिकेत चांगला गोलंदाज आहे. माइंड क्लास बघायला मिळते. म्हणजे प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटीचं टाकण्याचं काम त्याच्याकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा अनिकेत समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो पंकज. ओहो चांगला टॅप. ऐसे यहाँ पे होने बेटा शादी होने के बाद वॉशिंग मशीन खराब हो गई तो बीबी कपड़े आप धोएगी. तो 15 धावा या फरका लागला जाता. 15 स्कोरबोर्ड पे लगता हो. आपण बघत एक साइड बात करेंगे तो संघर्ष मुरबे और एक तरफ बैक टीम देखेंगे तो युवा टाइगर यादव नगर. हाँ चांगला शॉट. इधर सरळ हातामध्ये. ओहो बाल आप बच गए. बीबी रूठ गई, कब से फूट गई. होने वाली मुसीबत थी मगर कहता किस्मत का साथ होता तो क्या क्या नहीं होता है. आणि अशा पद्धतीने बघत असं आज मुरब्याचे सपोर्टर्स बाकी बघायला मिळतात. सर्व गावाच्या गाव सातपाड्याची आता राहून दे, पहिले मॅच बघू मग उद्या बघू अशा पद्धतीचं वाक्य करतात. इकडे बाकी चेंडू टॅप केला आहे सरळ हातामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करताना. आणि या खेळाडूचं नाव ध्रुव खंड बघायला मिळतं. काय ध्रुवाची हेअरस्टाईल आहे हो. खाली कमी वरती मोठे असे केस असणारा. संसारात पडलाय. उद्या फिरायला नेईल असं सांगून आलंय. दोघं भाऊ संसारात पडलेत. ओहो हो इथे बाकू तुम्हाला बघायला मिळतंय. पंच काय इशारा पाहायचा. चेंडूचं बाउंड्री केलं. चला वाद नका करू. दाखवण्याची भाषा प्रेमळ ठेवा. हे बघा असं सांगा. ये देखो मत कहिए. यहाँ पे कोई झगड़ा नहीं है, कॉम्पिटिशन है. प्यार से बताइए यहाँ बॉल गिरा. चला आपण बघत आहात धावसंख्या 4 वर धावसंख्या होती ती 19 धावा. बढ़िया बल्लेबाजी हो रहे. 19 रन स्कोर बोर्ड लगे. ब्रावो क्या कौन सा घी खाते हैं. दूध का दूध पानी का पानी है. बैट्समैन ने लिया है. ओके नो के लिए 15 सेकंदात घ्यायचा असतो. एक रिव्ह्यू आहे प्रत्येकानं. बघा चला रिव्ह्यू घेऊ शकतो मित्रांनो. रिव्ह्यू हां राईट. चला 90चा रिव्ह्यू घेतलाय. बघूया कशावर स्वतः येतात. इथे बाकी विचार केला आहे तर ह्या 4 धावांची धावसंख्या झाली ती 19 आणि 9 बॉल जसा तो होईल बघूया. आमचे पंच कोणी बघू नका, तिकडे बोलू नका. त्यांना जे दिसणार ते बोलणार. बाकी कोणत्याही खेळून आवाज करू नका. आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये एकाचा संघर्ष. मुरबे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करते तो म्हणजे तुम्हाला निश्चितच युवा टायगर यादवनगर संघ बघायला मिळतो. एका साईडला पंकज आणि एका साईडला ब्रावो नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. दोघांची उत्कृष्ट अशी दर्जाची फलंदाजी आणि दुसऱ्या षटक मार्गात असताना फलकात धावसंख्या लागलाय ती आपण बघत आहात ती म्हणजे निश्चित 19. या स्पर्धेचं मी कौतुक करेन की बाबू स्मृती नावाची ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. खरोखरच मनापासून या स्पर्धेला भरभरून लोकांनी प्रेम दिलाय. सब बहुत ही काफी नामांकित है. भले प्राइस कम है मगर ब्रँड है. बिट्टू काय है निर्णय. फेअर डिलिव्हरी. ओके यस. तर 19 धावा 2 षटकं डीजे.
रितेश नावाचा मुलगा तुम्हाला पाहायला मिळतो, गोलंदाज म्हणून तिसरं काढलाय. या मैदानावर 70 धावा देखील चेस झाल्यात. 8 चेंडू 3 धावा काढू शकला नाही, कारण त्याला पुढे काय गोलंदाजी केला, घुमा घुमा के फसा दिया सरावली को. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, टॅप करत चेंडूमध्ये ताकद निघाल्या, चेंडू हळूहळू जातो पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या 1 धावाने सुद्धा विचार केला धावसंख्या होते ती म्हणजे पवन सूत नवलीमध्ये जी गोलंदाजी झाली ती मॅन उत्कृष्ट बॉलर, बेस्ट बॉलरचं पारितोषिक या रितेश नावाने घेतलं होतं. काय क्लास पुनरागमन केलाय या संघाने. चला, आमचे आदरणीय अमोल पाटील यांचं देखील इकडे आगमन होतं आहे. निश्चितच आमचे परम मित्र आहेत ते. मनापासून अमोलजी तुमचं मनापासून कौतुक करतोय. आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि बाबू स्मृती चषकामध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनापासून इकडे कौतुक करतो. इथे बाकी विकेट जातो आणि बाद झालाय तो पंकज बाद झालाय. धन्यवाद. आता बाकी आपण प्रॉपर लोकल गीत कैसे होने चाहिए, ये पूरे लोकल गीत लग रहे हैं. काला काला पिला पिला नीला नीला सब ये लोकल गीत है. चला आपण जाऊया मैदानाच्या मैदानात. नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो नीरज नावाचा फलंदाज. तुम्हाला नीरज चोपड़ा म्हटला की जैवलिन थ्रो गोल्ड मेडलिस्ट, भारत को पहले ओलंपिक में मेडल देने वाला खिलाड़ी नीरज चोपड़ा, ज्याने अपन जैवलिन थ्रो भाला फेंक में गोल्ड मेडल घेतला. आहा, इथे बाकी रॉक आउट और डॉक आउट. मैंने कहा था ये खिलाड़ी ऐसे कभी भी कुछ कर देते हैं. कभी मक्खन खाते तो चमक जाते, कभी घी देते हैं तो फिसल जाते हैं. ऐसे फिसल गए और यहाँ पे बैक टू बैक दूसरा विकेट. दर्शन घरवाल का चलो अपन भगत ऑर्गेनाइजर की बात करेंगे. दीपक सिंह चिराग और सोनू, जिनकी तरफ से यहाँ पे मैच ऑर्गेनाइज बढ़िया ऑर्गेनाइज है. अतिशय सुंदर ऑर्गेनाइज तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा प्रेक्षकांना पुढचा चेंडू इथे बाकी चेंडू लेफ्टच्या बाहेर जातोय. पंच इशारा काढला, पण ह्या गोलंदाजाचं कौतुक केलं. भल्याला बांधून ठेवण्याचं काम पवन सूत नवलीमध्ये केलं आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड केली गेली. आणि खऱ्या अर्थाने संघर्ष कसं करावा, नावानिशी कसं लढावं, हे संघर्ष करताना फलंदाजाविरुद्ध हा नवीनच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. निश्चितच आमचे अमोल पाटील यांचं मंचावर आगमन झालं. मॅचचा आनंद लुटत असं पाहत. ओहो हो, ये क्या हो गया. कट्ट्यामध्ये सुपारी कशी फसावी तसं स्टंपाच्या आतमध्ये सुपारी फसली गेलाय. देखो ये कहते कभी पान उठाने का किसने सोचा नहीं होगा, ये पान का बात यहाँ पे आचेगा, मग आज ये फस गया. देखो आणि कट्ट्यामध्ये सुपारी कशी फसते तशा पद्धतीच्या 2 स्टंपमध्ये हा चेंडू फसला गेला. डीजे चलो अपन बगत आहात लिंबू कापड़ा रसगुल्ला का लिंबू बीच में फंस गया था और बिल्कुल रस गिल गया और रस के बाद ये विकेट पण गया. पुन्हा चांगली गोलंदाजी म्हणूनच त्याला उत्कृष्ट गोलंदाज निवडला गेलाय. अफरातून गोलंदाजी हात. रितेश पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चेंडू टाकल्यानंतर थोडासा गुगली बघायला मिळतोय. इथे बाकी 1 धाव पूर्ण होते आणि या एका धावेने सुद्धा विचार केला तर 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22-22. आमचे स्कोरर अभिजित पन्हाळे आपण एकत्र स्कोरिंग केलाय. मला वाटते 2 वेळा आपण केलाय. कोकण प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला भेटलो होतं. उत्कृष्ट आयोजन होतं. ओव्हर आमचं आपण टीव्हीच्या मैदानावर पाहिलं. इथे 22 धाव फलकावर लागलाय. पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी हातात रितेश नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. आहा, यहाँ पे बॉक्स आउट है. आई लव यू और माजी तू कह के भगा लिया. क्या करेंगे बेटा, रुक रुक के खेलना है, अंदर से ही डालना है, उसी को बॉक्स विकेट कहते हैं. धन्यवाद डीजे. 22 धावा झाल्यात. काय गोलंदाजी टाकली. फक्त 21 धाव दिल्यात. 3 विकेट घेतल्यात आणि रनआउट घेतला आणि म्हणूनच तो बेस्ट बॉलर तर विनायला गेला. 3 रन 3 विकेट. व्हाट ऑफ जोरदार टाळ्या से दर्शक तालियां तो बजाएंगे. खुद खड़े खड़े को क्या करेंगे. जोरदार तालियां. कितनी बढ़िया गेंदबाजी की उन्होंने. और ये बंदा जो गेंदबाज था उसके हाल ही में जो टूर्नामेंट में बेस्ट बॉलर का अवार्ड उन्हें मिला था, ज्यांना उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक मिळालं. पुन्हा आपल्या सरकारला पुढं ओहो मलिंगाचा शोध लावलाय. हा मलिंगा बघायला मिळतो मुरबा गावातला आणि या खेळाडूचं नाव आहे ते निर्भय. चला बघा निर्भय पुन्हा आपल्या षटकाला पुढचं गोलंदाजी हाताळताना आपण पाहिलंय.
इथे बाकी टॅप केला आहे, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पण तीच मुरब्याचा संघ एका षटकात 30 धावा कशा दिल्या हा विचार आम्ही देखील करतो. मी स्वतः समालोचक होतो तिथे, बाकी अक्कूचं मी कौतुक करेल. 3 गोलंदाज वापरले पण 30 धाव देणारा संघ हा इतिहास बाकी मुरब्याच्या नावावर लिहिला गेलाय. आणि एक चेंडू बाकी राहिला होता, ती 45ची टुर्नामेंट होती महाकाल चषक. इथे बाकी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो, 1 धाव बघायला मिळते. या एका धावाने विचार चला 24 धावा या फरकावर लागल्या जातात. आमच्या माय भगिनी लग्नाचं ओ हो पीछे से टांग उडा दी आपने और पकड़ लिया आपको, गेंद को घुमा दिया. लेग स्पिन शेनवॉनची आठवण इकडे होते. आणि इथे बाकी विकेट बॅक टू बॅक बघायला मिळते. 2 षटकांवर वर्चस्व होतं ते आपण विचार केला युवा टायगरचा, पण गडी बाद झाला पंकज आणि बाद झाला ब्रो. तिथे बाकी एकाही फलंदाजाला टळ ठोकता आला नाही, भागीदारी करता आला नाही आणि बॅक टू बॅक विकेट जातात. कारण ज्या पद्धतीने सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा निघाल तेव्हा वाटलं होतं कुठे 40-45 धावा बघायला मिळतील का हा प्रश्न पडला होता. पण जेव्हा पंकज बाद झाला, ब्राव बाद झाला आणि बाकी धावा होत नाहीये. धावसंख्या आहे ती 24 धावा. आता बाकी नवीन फलंदाज आलाय तो सद्दाम. कोण विसरू शकेल इराण इराकचं ते नाव सद्दाम हुसेन नावाचा राजेशाही बघितला. अंत कसा झालाय प्रत्येक भारतीयाने पाहिलाय, प्रत्येक देशाने पाहिलं. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती क्वार्टर 25. क्वार्टर बोलेगा तो सबको मालूम है शाम के टाइम पे लगता है. काय फील्डिंग बघायला मिळते. बिल्कुल भारतीय सेनापति जिस तरफ से लड़ते हैं, भारत की रक्षा करते हैं, उस तरफ से फील्ड जोरदार तालियां उनके लिए होना चाहिए. मित्रांनो टाळ्या तर वाजवा जाता दो. तुम्ही बघतात काय सुंदर मॅच फील्डिंग बघायला मिळते. आणि हा खेळाडू ओमकारच बघायला मिळतो. अगोदर देखील ओमकारच होता आणि आता देखील ओमकार बघायला मिळतो. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 26 धावा या शेवटचा चेंडू इनिंगचा बघायला मिळतो. चांगला कमबॅक केलं ते म्हणजे निश्चित रितेश नावाच्या गोलंदाजाने. आणि शेवटचा गोल निर्भय तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगलं टॅलेंट, चांगली गोलंदाजी हाताळलाय आणि 26 धावा फरकावं लागले. शेवटचा षटक पुन्हा शेवट आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे स्टेट हो इथे बाकी अनाऊन्स बॉम्ब तुम्हाला बघायला मिळतो. खाली वाकले चेंडू गेला वरून, ये रे बाळा माझ्या पायातल्या मळा असं म्हटलं गेलं. आणि धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होती ती म्हणजे 30 धावा. 31 धावा ह्या विजयासाठी करायच्या. निश्चितच आमचे आदरणीय नरेश भाऊ पाटील हे मॅचचा आनंद घेतात. अनेक सामाजिक संस्था त्यांनी मोठ्या केल्यात. पूर्वीचा काळ हा एवढा मोठा नव्हता. सुरुवातीला भीमनगर आमची नरेश चाळ असायची, सिडको असायचं. त्यानंतर डीजे नगरच्या फक्त पाऊस बिल्डिंग होता. त्यानंतर बोईसर भंडारवाडा वंजारवाडा, त्यानंतर डीजे नगरच्या बिल्डिंग आल्या. त्यानंतर महेंद्र पार्क होतं. त्यानंतर तुम्ही बघितलं तर धोडीपूजा होतं आणि खैराफाटाचं फाटक होतं. नरेश भाऊ हीच फक्त आपली बोईसरची सांगितक होती. त्यानंतर बाकी बोईसरमध्ये शहरीकरण झालं, अनेक सोसायटीला बिल्डिंग झाल्या आणि आज बोईसर बघता बघता तुम्हाला शहर बघायला मिळतोय. आणि निश्चितच आपण मॅचचा जो विचार केला तर प्रथम फलंदाजी केली तिने तर युवा टायगर संघाने 2 षटकामध्ये धावा भरभरून दिसत होत्या. त्यानंतर बाकी ऋतिक नावाच्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि बघता बघता शेवटचा जो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला तो निर्भय. आणि अशा पद्धतीने 30 धावा रोखल्या गेल्या. शेवटचा चौकार गेला. अनाऊन्स बॉम्ब म्हणजे थोडंसं मैदानामध्ये कमतरता होती, त्या मैदानावर अनाऊन्स बॉम्ब झाला आणि चेंडू 4 धावा गेला. 30 धावा झाल्यात आणि 31 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. संतोषजी बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करा कोणाचा सामना यानंतर. चला बॅट्समन पाठवा लवकर. GNCC ए आणि उनभाट, स्वामी समर्थ उनभाट आणि GNCC असा संघ तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही मातबर संघ. एकाच GNCC म्हटला की मातबर आणि उनभाट म्हटला की त्यांच्यामध्येही चांगले फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. इथे बाकी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष मुरबे संघाकडनं तेजस आणि ध्रुव नावाची जोडी तुम्हाला बघायला मिळते. 31 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. बाबूस मूर्ती चषक. बाबू म्हटला म्हणजे निश्चितच प्रत्येकाच्या गळ्यात एक मनमुळाव हसरा चेहरा होता. अचानक काळाने त्याच्यावर घात घातला आणि होत्याचं नव्हतं झालं आणि आपल्याला सोडून निघून गेला. कोणाला विचार नव्हता की याला अटॅक येईल असं न वाटणारा बघायला पाहिला. बबलू हा लहान मुलगा कुठे असेल त्याने कृपया संपर्क करा आमच्याशी. बबलू, चला बबलू तुम्ही कुठे हरवलात, तुमचे पप्पा तुमची काळजीने वाट बघतात. तुम्ही कुठे असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बबलू, एक छोटा मुलगा इकडे हरवला आहे. बबलू तुम्ही कुठे असाल तर आपण कृपया करते कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क करा. आपले आईवडील आपल्या काळजीने वाट बघतात. या त्याच्याशी संपर्क करा. पुन्हा तुम्हाला मॅच बघायला पप्पा आणून सोडतील, पण बबलू कुठे असतील तर कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क करा.
चला घरी गेलेत म्हणे, घरून कॉल आला बघा कशा पद्धतीने बघायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद. म्हटलं ना हरवलेला माणूस इकडे मिळणार कारण एवढी लाईट आहे, कोण कोणाची ताकद आहे इथून बाळाला पळवण्याची. स्ट्राईकला ध्रुव आहे, नॉन स्ट्राईकला तेजस तुम्हाला बघायला मिळतो. एका ध्रुव आणि एका तेजस, आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो वितीश. आणि पूर्वीचा भारताचा पारतंत्र्याचा काळ होता तो ब्रिटिश. बघा 1947च्या अगोदर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ते वितीश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आपल्या सर्कलला पुढचा चेंडू, ओ हो काय तेज गोलंदाजी बघायला मिळते. लेग ब्रेक देखील किती सुंदर बघायला मिळते. यूपी से क्यों आए हैं यहाँ पे बताया है, अवध एयरफील्ड ऐसे नहीं आते, पूरी भर भर के आती है, इसी को कहते हैं यूपी का बलवा. भवानी भोका से उभरनाये जणू सके सीनाये श्री भवानी भोका से उभरनाये शंभू सके पार्वती सीनाये श्री भवानी भोका से उभरनाये शंभू सके मसाई बनाई सीनाये. धन्यवाद जी. चला अमोलजी आपण थांबा, जाऊ नका. एक इनिंग आपले होऊन द्यानंतर आम्ही तुमच्याकडून भेटतोय. अमोल पाटील एक मोठं व्यक्तिमत्व, मित्रांचा राजा, दिलातला विनय कसा असावा हे अमोल पाटीलचं मोठं व्यक्तिमत्व. असंख्य मित्र पाळणारा आणि मित्राला तेवढीच चांगल्या पद्धतीने दाद देणार बघायला नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो निर्भय. आता बाकी निर्भयतेने तुम्हाला फलंदाजी करावं लागेल. मैदानाच्या आधी थांबून धावा काढाव्या लागतील. हो इथे टॅप केला आहे, सरळ चेंडू जातो, थ्रो लेट होतोय, बॉलवर लेट गेले. बॉलवर तुम्हाला यायचं असते, चेंडू आपल्याकडे येईपर्यंत वाट माझी बघतो रिक्षावाला. रिक्षा भरली जाते आणि आपण हळूवाले कशा पद्धतीने रिक्षा सुटते आणि मग दुसरीची वाटवर. तशी आपण धावसंख्या एकने खातं उघडलं गेलं. 31 धावांचं आव्हान दिलं आहे, पण एक काटेकी टक्कर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. युवा टायगर यादवनगर विरुद्ध तुम्हाला बघायला मिळते संघर्ष मुरबे. पुन्हा आपल्या सगळा वितीश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. वितीश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि आता बाकी तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो तेजस. पुन्हा आपल्या सगळं पुढचा चेंडू, हो बॅकफुटला गेला आहे, चांगला कट केला आहे. जिथे जागा नसेल तिथे कसं पाठवायचं, खाली जागा कशा पद्धतीने भरायच्या हे आतापर्यंत देखील फिल इन द ब्लँक्स असं एक आम्हाला पूर्वीच्या काळामध्ये प्रश्न पत्रिकेमध्ये उत्तर शोधायला तशा पद्धती धावसंख्या बघायला, क्लेवर बॅटिंग, अफलातून टॅलेंट बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 2. चलो टाइमर है यहाँ पे, हर किसी को 20 मिनट में गेंदबाजी करनी है. अगर ज़्यादा मैच है, टफ है, वो बात अलग है. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू, निर्भय कशा पद्धतीने फलंदाजी करतो पाहायचं आहे. हो इथे हलक्याने काढला, क्लेवर बॅटिंग बघायला मिळते. खरोखरच मासे जास्त येत नसेल तर अवघे टाकायचं, फक्त मुंबईला बांधले आणून देखील उदरनिर्वाह कसं करावं, हे मच्छीमाराचं संघर्ष कसं जगावं, ते एकाने देखील धाव बनवू शकते आणि कमीत कमी देखील पाठीमुठी भरू शकते. अशा पद्धतीने बाकी बघितलाय. मोठा शॉट करण्याची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला 8 धावाची सरासरी धावा करायच्या आहेत, कारण 31 धावा फक्त विजयासाठी करायच्या आहेत. फलका धावसंख्या लागल्या जातात त्या 3. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू, ओहो लेग ब्रेक, अफलातून टॅलेंट, काय सुंदर लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. ब्यूटीफुल ब्यूटीफुल. ये ब्रिटिश है, ये वितीश नहीं है. इस तरह से गेंद को आपण बघितलं असेल. पहिला आपण बघितलं पहिला चेंडू जो बोल्ड झाला तो अशाच पहिला चेंडू होता. अफलातून गोलंदाजी बघायला मिळते. युवा स्ट्रायकरकडनं गोलंदाजी करणं वितीश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आपण एकंदरीत विचार केला तर 31 धावा ह्या तुम्हाला विजय. अजून एक चेंडू बघायचा. टीम मीटिंग कमी करा, 20 मिनिटाचा कालावधी आहे, 20 मिनिट्स है. एक गेंदे बाकी है ना अभी तक, ओवर किधर हुआ है. ब्रावो, भूल गए आप, किसी खोज में है, किसी की याद में है. बिल्कुल कृष्णा की तरह लग रहा है. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. वितीश नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय आणि इथे बाकी चेंडू जातो सीमा पालेकडे. हा खराब चेंडू, या षटकातला एकमेव खराब चेंडू पडला तो वितीश नावाचा गोलंदाज करणार. त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो तेजसाने. आणि इथे बाकी धावसंख्या होते ती 7 धावा. डीजे रे लल्ला जीवो जीवो रे लल्ला, अरे हाय रे लल्ला जीवो जीवो रे लल्ला, देखो पार्टी लगे घर आया लाल, जीवो रे लल्ला. डीजे क्योंकि यहाँ पे हर हिंदुस्तान की संस्कृती आहे. आपण यूपी, बिहार, MP, गुजरात, तामिळनाडू, मद्रास पाहिलं, पंजाब पाहिलं, मराठाची, गोव्याची, अशा असंख्य लोक हा तिथे राहतात आणि म्हणून ते चांगल्या पद्धती डीजे ऑपरेटर आमचे चांगलं काम करावं मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला धावा बघायला मिळतात. 7 विजयासाठी करायचे 31. आता बाकी नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो सद्दाम नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बघूया सद्दाम कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. इकडे तुम्हाला बघायला मिळतोय निर्भय नावाचा फलंदाज, ज्याने खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आपल्या संघासाठी. इथे बाकी बघितला लेग ब्रेक चेंडू होता, पण शरीरावर घेतला आणि हलक्याने ढकलून दिला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला 1 धाव बघायला मिळते. आणि ॲक्च्युअली तुम्ही मैदानाच्या आतमध्ये विचार केला फरक 8 धावा लागतात.
ओके चला संतोष पाटील आपण आहात का? चला रोनित प्रेम कुमार कृपया अपन मंचावरती या। रोनित प्रेम कुमार आप यहाँ के कृपया मंच पे आइए, आपको यहाँ पे बुलावा दिया गया है। इथे थ्रो करेमध्ये एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाचे विचार की धावसंख्या होते ती 9 धावा या फलकावा लागला। आपण बघत आहात बाबू स्मृती चषक आजच्या दिवसातला विचार केला प्री क्वार्टरमध्ये संघ निघाला पॅराडाईज दोन्ही सामने वन साइड जिंकले। आता आपण मैदानाच्या आतमध्ये विचार करत होते म्हणजे इथे युवा स्ट्रायकर एका साईडला विचार केला तो म्हणजे यादवनगरचा संघ बघायला मिळतोय आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे मुरब्याचा संघर्ष मुरबे नावाचा संघ पाहायला मिळतोय। 31 धावाचं आव्हान दिलं। आता मी दुसरे षटक मार्गस्थ आहे पुन्हा सध्या ओहो इथे बाकी बघितलं नसेल माझ्या हाताने तरी माझ्या पायाने रस निघतील। इथे लेगबाईच्या रूपात धावसंख्या 1 ने बघायला मिळते आणि धावसंख्या होते 10 धावा। अतिशय मोठी रंगतदार खूप चांगलं आयोजन बाबू स्मृती चषक। बाबूचं विचाराचं खरोखरच स्मृती हा शब्द प्रत्येक लहानपणी कोणाच्या आयुष्यात येऊ नयेच पण शेवटी काय म्हणावं निसर्गाची छाया देवाचा कोप जर असेल तर कोण कधी कोणाला कुठे निरोप येईल कधी घेईल काही सांगू शकत नाहीये। पुन्हा एकदा आहा हा चांगला ड्राइव चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं। लल्ला काफी खुश है हाथ में उनके गेंद है और जिनका नाम है ब्रावो यादव नगर के ब्रावो है मक्खन ज्यादा चुरा के खाते हैं। ओहो हो जगा दिया और मक्को भगा दिया मैंने कहा पायामध्ये आणि बॅटिंगमध्ये गॅप राहिला आणि उत्कृष्ट लेग ब्रेकचा चेंडू बघायला मिळतो आणि इथे बाकी जातो दुसरा गडी बा दहा धावा झाल्यात अजून 21 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत। अतिशय मोठी रंगतदार मैदानाच्या आतमध्ये आता बाकी नवीन फलंदाज झालाय तो अनेक वजनदार वजनाने मोठा आणि वजनाने धावा काढणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो। आमच्या समाजात जर विचार केला विक्की पामचा जाड्या जर बघितला तर काय विपीमध्ये गतवर्षी षटकार मारलेत जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। नंतर भरभरून प्रेम करा बोईसर प्रीमियम बघा 1 ते 5 मे सर्व 10 एक चेंडू बाकी आहे। उनबाट संघ टॉससाठी आला आहे आणि समोरचा संघ आहे तो जीएनसीसी संतोषजी टॉस करून घ्या। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा जोडी पाहायला मिळतो। ओहो चांगला ड्राईव्ह करायचा होता इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते नाट्य परिवर्तन षटक पाहायला मिळते। सद्दाम ने काफी होशाली से गेंदबाजी की है आणि इथे जो विचार केला आता बाकी 12 चेंडू आणि 21 धावाची आवश्यकता। या षटकात फक्त 3च धावा दिल्यात पहिल्या षटकाला 7 दुसऱ्या षटकाला 3 आता बाकी तुम्हाला 12 चेंडू आणि 21 धावा ह्या काढाव्या लागतील आणि जर सामना बरोबरीच झाला तर विकेट पाहिले जातील ह्याचा परिणाम घ्यायचा। जाऊया डीजे कडे एक मराठी गाना हो जी मराठी गाना की चक्की में आटा डाला है पीसने के लिए और गांव में जो ये गली है ना उसका आला है वळण म्हणजे आपण वळटो ना वळणावर इसको कहते हैं। आप कहते हैं ना पालघर से मनोर जाते हो घट्टी घाटी से कहते ऐसे वो टर्न है इसका गीत ऐसा लिखा था बहुत ही बेहतरीन गीत बजाया आपने। अजून मराठी गाणे बरेचसे बाकी आहेत। अजय अतुलची लावणी घ्या नटरंगची लावणी घ्या त्याच्यानंतर चंद्रमुखीची लावणी घ्या। चला बघूया 12 चेंडू 21 धावाच्या अवसरावर गोलंदाज बघायला मिळतो। आहा काय शॉट बघायला मिळतं गली में फिर चांद निकला और पहले से बल्ला बता रहे थे जब दोनों आपस में बात कर रहे थे वहीं पे देख रहे कि ऐसा बल्ला हिला तभी मैंने कहा था कि यहाँ पे मिड विकेट मिडॉन पे बल्ला चलेगा पर कॉमेंटेटरने कधी ते सांगू नये आणि क्रिकेटर खेळत असताना हा असा खेळला पाहिजे हा तसा खेळला पाहिजे हे कॉमेंटेटरचं काम नाही तो कसं खेळतो तेच फक्त आपण वर्णन करायचं आहे। अफलातून बॅटिंग काय बघायला मिळतं निर्भय कडून अफलातून काय निर्भयतेने काम केलंय म्हणजे जेव्हा हा मुसीबतमध्ये संक असतो तेव्हा ज्याला सापडता रखवाला म्हटलं जाते आणि हा रखवाल्याचं काम आज बाकी निर्भय करताना बघायला मिळते। ह्या 4 धावांशी विचार केला तर निश्चितच मनोबल धावसंख्या 14 पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ओहो हो हो इथे चुकीचा शॉट खेळल्याने बॉक्स आउट झाले इथे विकेटचं पतन होतंय डीजे। तर धन्यवाद डीजे धन्यवाद। आपण नाणेफेक करणार आहोत या स्पर्धेदरम्यान। पुढील संघ जर पाहिलं तर उनबाट एका बाजूला हा संघ सज्ज आहे। मी अमोल पाटील सर या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत। काल आपल्याला नक्कीच जीएनसीसी बी संघ पाहायला मिळाली आज मात्र पुन्हा एकदा जीएनसीसी ए संघ अगदी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल।
येस टॉस स्पिन केला जातोय आणि काय देतोय DNCC संघ जर पहले तो नाणेफेक टॉस जीता है क्या डिसीजन रहेगा फील्डिंग करेंगे हम। और किस तैयारी से आए आज कल हम लोग की बी टीम खेली है, उन लोग से हम लोग ने बात की है कि ग्राउंड कैसा है, आउटफील्ड कैसी है, उसके हिसाब से थोड़ा तो आज एक ही पैनल है पैराडाइज टीम भी आपको मिलेगा तो गेम प्लॅनिंग करना जरूरी आहे आपको बेस्ट ऑफ लक नाणेफेक जिंकल्याचं तर काय डिसिजन असतं आम्ही बॅटिंगच घेतले सर. आता मात्र बॅटिंग मिळतंय कसं वाटतंय आज बऱ्याच दिवसांनी तुमची एंट्री येते जर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये कसं वाटतंय मला तर खूप आनंद वाटतो आणि आम्ही मागच्याच टुर्नामेंटमध्ये रनअप राहिलेलो होतो. आता पण खूप आनंद आहे खेळण्यासाठी. धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला सामन्यासाठी कारण की महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जाऊया पुण्याचे एकदा दीपक संके सरांकडे. ओव्हर टू दीपक संके सर. धन्यवाद संतोष. आता बाकी धावसंख्या हवी आहे ती मी तुम्हाला 7 चेंडू 16 धावाची गरज बघा. 31 धावासाठी देखील सामना फिरवला गेला म्हणजे कल की 22 रन की याद अभी भी खुशबू महक रही है. तारापुर और सरालो के बीच में जो तारापुर कलंदर और सरालो के बीच में 22 धावाची गरज. 8 चेंडू 3 धावा 3 चेंडू 1 धावा आणि संघ सर्व बाद झालेत. आता बघूया पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ह्या फलंदाजाची जबाबदारी. इथे बाकी टॅप केला चेंडू मध्ये ताकद कमी आहे. इथे 1 धाव बघायला मिळते. इथे बाकी जोरदार अपील केलं जात आहे आणि गडी तंबूत परततोय. आणि आता जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर 6 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता हवी आहे. DJ Jagat in the mix. अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी राजा नगरी नगरी गमी तुझ्या नगरी नगरी आता गेली मी पंढरीला आता गेली मी पंढरीला वारी गेली. धन्यवाद. पंढरी पंढरी विठूबाई रखमाई म्हटलं की तुम्हाला आषाढी एकादशीची आठवण येते आणि काय होती तुम्हाला वारकरी बघायला मिळतात. असंख्य असंख्य अशा मुंगीच्या तंबूप्रमाणे जाणारे माझे भक्तगण तुम्हाला बघायला मिळतात आणि ती पंढरीची रात म्हणजे माझ्या विठूबाई रखमाई पंढरपूर तुम्हाला बघायला मिळतात. सुंदर गीत वाजवलं. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण विचार करतो 6 चेंडू आणि 16 धावा करायचे आहेत. 31 धावा करत असलं 15 धावामध्ये विकेट गेलेत ते म्हणजे 4 आणि एकंदरीत विचार केला सुरुवातीपासून बांधून ठेवला. पहिल्या षटकात 7 धावा आल्यानंतर 2 षटकामध्ये फक्त धावा निघाल्यात त्या 8. आता बाकी नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गोलंदाज पाहायला मिळतो ब्राव आणि 6 चेंडू 16 धावाची आवश्यकता आणि स्ट्राईकला पंकज. या खेळाडूकडे कौशल्य आहे. ओंकार नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ब्राव. ओ हो इथे सुंदर गोलंदाजी ब्रावकडनं बघायला मिळते. चेंडू पुन्हा झपकन वरती जातो आणि पुन्हा एकदा विकेट बघतोय. 6 गडी तंबूत परतलेत. आता 5 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता. हा प्रियल नावाचा मुलगा बघतो. जसं आपण म्हणतो ना की काजल मुलगा मुलगी असं प्रियल देखील मुलगा किंवा मुलीचं नाव असतं. आज ह्या प्रियलला बाकी मैं मर्द हो ये सिद्ध करके बताना है की 5 गेंदों में आपको 16 रन बनाने हैं. प्रियलकडे कौशल्य आहे. कारण म्हटलं की मुरब्याच्या 6च्या 6 7च्या 7 फलंदाजाकडे ताकद आहे धावा काढण्याची. पण ब्राव हा देखील कसलेला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ब्राव पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी रॅपिड शॉट बघायला मिळतोय. इलेक्ट्रिसिटीचं करंट कसं लागते. RYB सप्लाय न्यूट्रल फेस एकत्र केलं का कसं धोमाका होतोय तशा पद्धतीचे शॉट. आता बाकी 4 चेंडू आणि नो स्कोर आहे. इथे बाकी नो स्कोर. यस आमचे पंच डिसिजन देत आहेत. म्हणजे बघूया अजून देखील तुम्ही बघितलं 4 चेंडू ओके चला नो स्कोर जातोय. एक चांगला फटका नो स्कोर मध्ये गेला अन्यथा मॅच टर्न होऊ शकते. आता बाकी 4 चेंडू आणि 16 म्हणजे 4 चौकार तुम्हाला द्यायचे आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही एका षटकात 30 धावा दिल्या त्या तुम्ही आज 4 चेंडू 16 धावा काढायचे काम करायचं आहे. ओ सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. एकाही फलंदाजाने विकेटवर राहण्याचा प्रयत्न केला नाहीये किंवा सिंगल डबल रुटेड जे पहिल्या षटकात आपण पाहिलं की 7 धावा निघाल्या तर 7 चोक 28 आणि एखाद 2 तुम्हाला वाईड मिळाल्यास तुम्ही सामना जिंकू शकला होता. पण प्रत्येक धावावर बघायला मिळतात. लास्ट जोडी आहे. निश्चितच खूप चांगला कमबॅक केला. निश्चितच मी युवा स्ट्रायकर संघाचं कौतुक ज्या पद्धतीने त्यांचे गोलंदाज पाहिले. सुरुवातीचा गोलंदाज आपण बघितला तो म्हणजे वितीश सद्दाम नीरज आणि आता ब्राव तुम्हाला बघायला मिळतोय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो इथे बाकी ऑलडाऊन संघ होतोय आणि विजेता ठरलाय तो म्हणजे निश्चितच तुम्हाला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे युवा स्ट्रायकर यादव नगरचा संघ इथे बाकी विजेता ठरतोय. ओके आमचे बोईसर शहर प्रमुख
मनोज संख्ये उर्फ बॉब यांचं आगमन होतं आहे. निश्चितच आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या मंचावरती बाबू स्मृती चषकमध्ये तुमचं मनापासून स्वागत केलं जाते. आणि व्यासपीठाची बाकीच्या मुलांनी उठा, हा बाकीच्या मुलांनी उठा प्लीज. सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आपण बघत आहात, ज्याने क्रिकेटवर खूप मोठं अधिराज्य गाजवलं. असंख्य क्रिकेटपटू आपल्या भारतातून त्याने बनवून दिले. असे तुम्हाला सर्वांचे लाडके शिवसेना बोईसर शहर प्रमुख हे पद जे भविष्यात घेतात, उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय मनोजजी संख्ये